विधान परिषद निवडणुकीत 5 ठिकाणी महाविकास आघाडीने माघार घेतली तर 3 ठिकाणी उमेदवारच दिले नाहीत। म्हणजे खुद्द लढाई सुरू होण्याआधीच महाविकास आघाडीने शस्त्र म्यान केली आहेत तर महायुतीचे 17 पैकी 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। काँग्रेसच्या विदर्भातल्या 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे तर नाशिकमध्ये महायुतीत अद्याप बंडखोरी कायम आहे। तर काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। काल अनेकांनी माघार घेतली आहे त्यामुळे महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत तर 3 ठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवारच दिलेले नाहीत। त्यावरून बरीच चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होते, एकमेकांवर आरोप केले जात आहेत। काँग्रेसच्या काही उमेदवारांनी माघार घेतली आहे तर कोकणामध्ये बाळ माने यांनी घेतलेली माघार देखील चर्चेचा विषय ठरलेली आहे, कारण का अगदी शेवटच्या क्षणी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जात त्यांनी माघार घेतलेली आहे। त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टीही झाली आहे। तर विदर्भातील निवडणुकीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत आणि नाशिकमध्ये महायुतीत जी बंडखोरी सुरू आहे त्या संदर्भात मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट देतील। आपण आधी विदर्भामध्ये जाऊयात, तुषार कोहळे आपल्याला अपडेट देत आहेत। तुषार, विदर्भातल्या अपडेट बद्दल जाणून घ्यायचंय, पण त्याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या होम पिचवर नामुष्की पत्करण्याची वेळ आली आहे। विदर्भामध्ये 3 ठिकाणी काँग्रेसला माघारीचा फटका बसलाय। विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या मतदारसंघात पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला मोठा धक्का दिला। 5 पैकी 3 विधान परिषद मतदारसंघामध्ये झटका बसून देखील अद्याप कोणत्याही प्रकारच्या कारवाईचे संकेत पक्षाकडून मिळालेले नाहीत। विशेष म्हणजे त्यातही चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा विधान परिषदेचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर पक्षातल्याच नेत्यांवर जोरदार आगपाखड केली आहे। भंडारा, गोंदिया विधान परिषद जागेसाठी काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोड यांनी उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे काँग्रेसला नरेश ईश्वरकर या अजित पवार गटाच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराला अखेर समर्थन द्यावं लागलं। तर यवतमाळ विधान परिषद जागेसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आपली उमेदवारी मागे घेत पक्षाचा घात केला। अपक्ष नितीन भुतडा, साजिद बेग आणि फारुख सय्यद यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेत दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला। त्यामुळे विदर्भातीलच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। आणि अपडेट जाणून घेऊया, तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, काँग्रेसवर विदर्भातच खूप मोठी नामुष्की ओढवलेली आहे। ऐनवेळी या सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागची कारणं नेमकी काय आहेत आणि आता पक्ष काय कारवाई करणार आहे? हर्षवर्धन सपकाळांची भूमिका काय असेल? निश्चित अत्यंत धक्कादायक काँग्रेसच्या दृष्टीने हा संपूर्ण प्रकार आहे। याची सुरुवात 22 मे पासून होते, जेव्हा संपूर्ण राज्यातल्या जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षाच्या निवडणुका झाल्या। खरं तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षश्रेष्ठीला हे सांगता आलं असतं की 18 जूनला राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे या नवीन नेमणुका जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षाच्या पुढे ढकलाव्या आणि निवडणूक झाल्यानंतर या जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षाच्या नेमणुका करता आल्या असत्या। मात्र ते राजकीय चातुर्य न दाखवता त्यांनी ऐन निवडणुकीत तोंडावर शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाच्या नेमणुका केल्या आणि तिथंच मग प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात संपूर्ण राज्यामध्ये एक असंतोष पाहायला मिळाला आणि त्याची परिणती आपल्याला या विधान परिषदेच्या निवडणुकींमध्ये देखील पाहायला मिळत आहे की विदर्भातल्या 5 विधान परिषदचे जे मतदारसंघ आहेत त्यापैकी 3 ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे यांचं सपशेल अपयश म्हणावं लागेल। त्यांनी फक्त नागपूर येथे एक व्यवहार राजकीय चातुर्य दाखवलं की त्यांनी आपला उमेदवार म्हणून अतुल लोंढे यांना अर्ज भरायला सांगितलं आणि नागपूरमध्ये देखील बिनविरोध निवडणूक होण्याची जी नामुष्की कदाचित काँग्रेस पक्षाला आली असती ती त्यांनी टाळली। मात्र आपण बघितलं की शैलेश अग्रवाल जे चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा या विधान परिषद मतदारसंघातले उमेदवार होते, काल त्यांनी शेवटच्या क्षणाला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारी अर्ज मागे घेत असताना विशेष करून त्यांनी विजय वडेट्टीवार असेल
किंवा प्रतिभा धानोरकर असेल या नेत्यांना विश्वासात घेतलं नाही. इतकंच नाही तर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेस नेत्यांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले की त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना उचललं किंवा घेऊन गेले त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचाच हात होता, त्यांनीच त्यांना मदत केली. इतके गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेस नेतृत्वावर केलेले आहे. यवतमाळमध्ये आपल्याला देखील तेच पाहायला मिळतं की तिथे ज्या प्रकारे शिवसेनेचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला आहे, तिथे साहेबराव कांबळे यांनी अधिकृत उमेदवार असताना देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. खरं तर माणिकराव ठाकरे तिथे निरीक्षक होते, असं असताना देखील त्यांच्या जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आणि त्यावर हर्षवर्धन सपकाळे अंकुश ठेवू शकले नाही. त्यामुळे ती देखील अत्यंत दुर्दैवी घटना काँग्रेसच्या दृष्टीने यवतमाळ विधान परिषदमध्ये पाहायला मिळाली. आणि सर्वात तर धक्कादायक घटना ही भंडारा गोंदिया विधान परिषद मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. नाना पटोले यांनी अग्रवाल नावाचा उमेदवाराला पुढे केलेलं होतं, तर तिथले ते खासदार आहे प्रशांत पडोळे यांनी जे उमेदवार केले होते ईश्वरकर यांना उमेदवारी दिलेली होती. मात्र असं असताना देखील काँग्रेसच्या यादीमध्ये 3 उमेदवारांची नावं उमेदवार म्हणून तिथे टाकण्यात आले होते. शेवटी 2 जे अधिकृत काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्या दोघांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिथे समर्थन देण्याची नामुष्की ही भंडारा गोंदियामध्ये आली आहे. या सर्व गोष्टीला कुठेतरी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षाच्या ज्या नेमणुक्या आहे ज्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना राजकीय चातुर्य दाखवून त्या पुढे ढकलता आल्या असत्या, पण त्या पुढे न ढकलता निवडणुकीच्या तोंडावर त्या नेमणुका केल्या आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या विरोधात एक असंतोष निर्माण झाला. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना स्थानिक नेत्यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठलीही मदत नेमकी कुठे चुकली याचं उत्तर जर घ्यायचं झालं तर खूप मागे जावं लागतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की ज्या नेमणुका झाल्या त्यावरून हा असंतोष निर्माण झालेला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.